पुण्यात 39 एकराचं एक जंगल आहे आणि ते अगदी कॅम्प एरियामध्ये. बहुतेक पुणेकरांना याची कल्पनाही नाही. आणि अजून एक गार्डन आहे जिथे गेल्यावर तुम्हाला थेट जपानमध्ये आल्यासारखं वाटेल. आज आपण पाहणार आहोत पुण्यातील अशी 8 गार्डन्स ज्या फक्त बागा नाहीत तर संपूर्ण एक्सपिरियन्सेस आहेत. काही ठिकाणी शांतता आहे, काही ठिकाणी नॉस्टॅल्जिया आहे, तर काही ठिकाणी गेल्यावर खरंच वाटतं हे पुण्यात आहे. आणि शेवटचं गार्डन बघून तुम्ही उद्याच तिथे जाण्याचा प्लॅन बनवाल. चला तर मग सुरुवात करूया. पुण्यात म्हटलं की आपल्याला लगेच आठवतात किल्ले, मिसळ, कॅफेज, FC रोड, शनिवारवाडा. पण गार्डन्स, मोस्ट पीपल फक्त सारसबाग किंवा पेशवे पार्कपर्यंतच थांबतात. मला सुद्धा पूर्वी वाटायचं बागेत जाऊन काय करायचं. पण जेव्हा मी ही सगळी गार्डन्स एक्सप्लोर केली तेव्हा कळलं की पुण्यात काही ठिकाणं अशी आहेत जिथे फक्त 20 मिनिटं शांत बसलं तरी पूर्ण मूड फ्रेश होतो. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त गार्डन्स पाहणार नाही आहोत, तर प्रत्येक गार्डनचा वाइब, एक्सपिरियन्स, टायमिंग्स, फी आणि कोणासाठी परफेक्ट आहे हे सगळं बघणार आहोत. नंबर 8, ओशो गार्डन. कोरेगाव पार्कमध्ये असलेले हे गार्डन म्हणजे पुण्याच्या मधोमध लपलेलं एक शांत वर्ल्ड आहे. खरं सांगायचं तर इथे आल्यावर तुम्हाला पुण्यामध्ये आहोत असं वाटतच नाही. कोरेगाव पार्कचा शांत आणि ग्रीनरीनं भरलेला भाग असल्यामुळे इथली वाइब बाकी पुण्यापेक्षा खूप वेगळी वाटते. बांबू ट्रीज, फ्लोईंग वॉटर स्ट्रीम्स आणि वुडन ब्रिजेसमुळे इथे आल्यावर सिटीचा पूर्ण गोंगाट विसरायला होतो. मेडिटेशन करायला लोक येतात, फोटोग्राफर्स येतात, कपल्स येतात. पण ऑनेस्टली सांगायचं तर इथली शांतता आणि ग्रीनरी हीच या गार्डनची खरी आयडेंटिटी आहे. जवळची ठिकाणं: ओशो आश्रम, जर्मन बेकरी, बंट गार्डन. टायमिंग: सकाळी 6 ते 9, दुपारी 3 ते 6. फी फ्री. बेस्ट फॉर कपल्स, फोटोग्राफर्स, मेडिटेशन लवर्स. नंबर 7, ऑक्सिजन पार्क, वडगाव शेरी. वडगाव शेरीमध्ये असलेलं हे ऑक्सिजन पार्क म्हणजे लिटरली सिटीच्या मिडलमध्ये फ्रेश ब्रीदिंग स्पेस आहे. आजूबाजूला ट्रॅफिक, बिल्डिंग्स आणि बिझी रोड्स. पण एकदा या पार्कमध्ये एंट्री घेतली की पूर्ण ॲटमॉस्फिअर बदलून जातो. मोठं ग्रीन एरिया, वॉकिंग ट्रॅक्स, ओपन स्पेसेस आणि भरपूर झाडं. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी इथे खूप पॉझिटिव्ह वाइब जाणवते. नियरबाय राहणारे फिटनेस लवर्स, फॅमिलीज आणि सिनियर सिटीजन्ससाठी हे फेवरेट स्पॉट बनलंय. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे पार्क अजूनही कम्पॅरेटिव्हली लेस क्राऊडेड आहे. त्यामुळे शांतपणे वॉक करायला किंवा थोडा ब्रेक घ्यायला परफेक्ट वाटतं. सकाळच्या वेळेला इथली हवा आणि ग्रीनरी खरंच नावासारखी फील देते. ऑक्सिजन पार्क. जवळची ठिकाणं: वडगाव शेरी, खराडी, फिनिक्स मॉल. टायमिंग: सकाळी 6 ते 11, सायंकाळी 4 ते 9. फी फ्री. बेस्ट फॉर वॉकर्स, फिटनेस लवर्स, फॅमिलीज, पीसफुल इव्हनिंग वॉक्स. नंबर 6, पाम गार्डन, विश्रांतवाडी. विश्रांतवाडीमध्ये असलेलं हे पाम गार्डन म्हणजे पुण्यातलं एकदम अंडररेटेड पण खूप एस्थेटिक गार्डन आहे. नावाप्रमाणेच इथे उंच पाम ट्रीची सुंदर रांग दिसते आणि संध्याकाळच्या गोल्डन लाईटमध्ये हे पूर्ण गार्डन खूप सिनेमॅटिक वाटतं. आजूबाजूला सिटी असूनही इथला वाइब सरप्राइझिंगली शांत आहे. इव्हनिंग वॉक, लाईट जॉगिंग किंवा फक्त निवांत बसून रिलॅक्स व्हायचं असेल तर ही जागा परफेक्ट आहे. नियरबाय राहणारे लोक तर रोजच इथे येतात, पण बाहेरच्या भागातील खूप लोकांना अजूनही या गार्डनबद्दल माहिती नाही. सकाळी फ्रेश हवा आणि संध्याकाळी लाइटिंगमध्ये इथला ॲटमॉस्फिअर खूपच मस्त वाटतो. जवळची ठिकाणं: विश्रांतवाडी, एअरपोर्ट रोड, येरवडा. टायमिंग: सकाळी 6 ते 11, सायंकाळी 4 ते 9. फी फ्री. बेस्ट फॉर इव्हनिंग वॉक्स, पीसफुल सिटिंग, एस्थेटिक फोटोग्राफी. नंबर 5, पूनावाला गार्डन. जर तुम्हाला पुण्याची सगळ्यात हेल्दी सकाळ बघायची असेल तर एकदा सकाळी 6 वाजता इथे नक्की या.
सॅलिसबरी पार्क आणि मार्केट यार्ड जवळचं हे गार्डन म्हणजे फिटनेस लव्हर्ससाठी हेवन आहे. मोठा वॉकिंग ट्रॅक, एक्सरसाइज एरिया, सिनियर सिटीजन्स आरामात गप्पा मारताना आणि दुसऱ्या बाजूला जॉगिंग करणारे लोक. पुण्याचा एक वेगळाच मॉर्निंग वाइब इथे दिसतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे गार्डन ओव्हर हाईप नाहीये. त्यामुळे शांतपणे वॉक करायला, फ्रेश हवा एन्जॉय करायला किंवा सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह मूडमध्ये करायला परफेक्ट आहे. किड्ससाठी छोटा प्ले एरिया पण आहे, त्यामुळे फॅमिलीसोबत पण आरामात येऊ शकता. जवळची ठिकाणं: सॅलिसबरी पार्क, मार्केट यार्ड, गुलतेकडी, बिबवेवादी. टायमिंग: सकाळी 6 ते 11, सायंकाळी 4 ते 9. फी फ्री. बेस्ट फॉर जॉगर्स, वॉकर्स, फिटनेस लवर्स, सीनियर सिटीजन्स. नंबर 4, छत्रपती संभाजी उद्यान. JM रोडवर, FC रोड आणि डेक्कनच्या अगदी मधोमध असलेलं हे गार्डन म्हणजे कित्येक पुणेकरांच्या कॉलेज मेमरीजचा भाग आहे. मला अजूनही आठवतं, कॉलेजच्या दिवसात FC रोडवर भटकून झाल्यावर आम्ही इथे येऊन बसायचो. कोणी काही बोलत नसायचं, फक्त शांत बसायचो. आणि आजही इथे गेल्यावर तोच वाईब जाणवतो. इथे कलरफुल फ्लॉवर बेड्स आहेत, छोटासा फाउंटन आहे, ओपन लॉन्स आहेत आणि दिवसभर वेगवेगळ्या प्रकारची लोकं दिसतात. सकाळी वॉकर्स, दुपारी स्टुडंट्स, संध्याकाळी फॅमिली क्राऊड. हे गार्डन म्हणजे पुणे सिटीच्या मिडलमध्ये असलेला एक छोटासा पॉज बटन आहे. जवळची ठिकाणं: FC रोड, JM रोड, बालगंधर्व, डेक्कन. हे जवळची ठिकाणे असून टायमिंग: सकाळी 6 ते 11, सायंकाळी 4 ते 9. फी फ्री. बेस्ट फॉर कॉलेज स्टुडंट्स, फॅमिली, शॉपिंग नंतर रिलॅक्स करायला. नंबर 3, एम्परस बॉटॅनिकल गार्डन. पुणे कॅम्प आणि रेस कोर्स जवळ असलेलं हे गार्डन म्हणजे खरंच पुण्याच्या मधोमध उभं असलेलं मिनी फॉरेस्ट आहे. आणि मिनी फॉरेस्ट हा शब्द मी फक्त बोलण्यासाठी वापरत नाहीये, कारण हे पूर्ण 39 एकरात पसरलेलं आहे. सेंचुरी ओल्ड ट्रीज, एक्झॉटिक प्लांट्स, मेडिसिनल ट्रीज, रेअर फ्लावर्स आणि काही झाडं तर ब्रिटिश काळापासून इथे उभी आहेत. इथे चालताना लिटरली असं वाटतं की आपण शहरात नाही आहोत. बर्ड वॉचर्स इथे येतात, फोटोग्राफर्स येतात, प्री वेडिंग शूट्स होतात. पण पावसाळ्यात इथली हिरवाई जेव्हा पीकला असते ना, तेव्हा हे गार्डन दुसऱ्याच लेवलला जातं. मी पहिल्यांदा इथे आलो तेव्हा ऑनेस्टली मला विश्वासच बसला नाही की एवढं मोठं आणि शांत ठिकाण पुण्याच्या मधोमध असू शकतं. जवळची ठिकाणं: पुणे रेस कोर्स, MG रोड, कॅम्प एरिया. हे जवळची ठिकाणे असून टायमिंग: सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30. फी ₹20. बेस्ट फॉर नेचर लवर्स, फोटोग्राफर्स, प्री वेडिंग शूट्स, बर्ड वॉचर्स. नंबर 2, सारसबाग. हे नाव ऐकल्यावर प्रत्येक पुणेकराच्या डोळ्यासमोर एकच दृश्य येतं: ताऱ्यातलं गणपती मंदिर. स्वारगेट आणि पर्वती जवळ असलेली सारसबाग म्हणजे फक्त गार्डन नाही, तर पुण्याच्या इमोशन्सचा भाग आहे. कितीतरी लोकांचं चाइल्डहुड, इव्हनिंग वॉक्स, फॅमिली आउटिंग्स या गार्डनशी जोडलेलं आहे. एका बाजूला गणपतीचं शांत मंदिर आणि दुसऱ्या बाजूला मोठं ओपन गार्डन एरिया. वॉकिंग पाथ्स, स्नॅक स्टॉल्स, मुलांसाठी प्ले एरिया, प्रत्येक वयोगटासाठी काहीतरी आहे. आणि रात्री लाइटिंग लागल्यानंतर तळावरचं मंदिर जे दिसतं ना, ते खरंच वेगळ्याच लेवलचं सुंदर दिसतं. जवळची ठिकाणं: पर्वती टेकडी, स्वारगेट. टायमिंग: सकाळी 6 ते 11, सायंकाळी 4 ते 9. मंदिर. टायमिंग: सकाळी 5 ते सायंकाळी 8. फी फ्री. बेस्ट फॉर फॅमिली, टुरिस्ट, कपल्स, दर्शन प्लस गार्डन एक्सपिरियन्स. आणि आता नंबर 1, पु. ल. देशपांडे उद्यान, ज्याला फ्रेंडशिप गार्डन म्हणूनही ओळखलं जातं. सिंहगड रोडवर असलेलं हे गार्डन म्हणजे ऑनेस्टली पुण्यातलं सर्वात अंडररेटेड आणि सिनेमॅटिक गार्डन आहे. बहुतेक पुणेकरांनी अजूनही हे प्रॉपरली एक्सप्लोअर केलेलं नाही, पण ज्यांनी केलंय
ते परत परत इथे येतात. इथे एंट्री घेताच तुम्हाला जाणवतं हे काहीतरी वेगळं आहे. जॅपनीज स्टाईल आर्किटेक्चर, सुंदर ब्रिजेस, म्युझिकल फाउंटन, नक्षीदार पाथवेज, हिरवाईनं भरलेलं लँडस्केप आणि सगळ्यात फेमस म्हणजे इथला जॅपनीज ब्रिज. सोशल मीडियावर पुणे जपान गार्डन सर्च केलं तर बहुतेक फोटोज इथलेच दिसतील. पावसाळ्यात तर हे गार्डन अक्षरशः जिवंत होतं. छोटे छोटे पाण्याचं झरे, हिरवाई, शांत ॲटमॉस्फिअर आणि त्या सगळ्यातून चालताना खरंच असं वाटतं की आपण पुण्यामध्ये नाही आहोत. आणि म्हणूनच माझ्यासाठी हे गार्डन नंबर 1 आहे. जवळची ठिकाणं: माणिकबाग, सिंहगड रोड. हे जवळची ठिकाणे असून टायमिंग सकाळी 6 ते 10, सायंकाळी 4 ते 8. फी ₹5. बेस्ट फॉर कपल्स, फोटोग्राफर्स, इंस्टाग्राम लव्हर्स, फॅमिली पिकनिक, वीकेंड हँगआउट. तर ही होती पुण्यातील 8 अशी गार्डन्स जी फक्त बागा नाहीत तर कम्प्लीट एक्सपिरियन्सेस आहेत. तुम्ही यापैकी किती गार्डन्स व्हिजिट केली आहेत आणि तुमचं फेवरेट कोणतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असं एखादं हिडन गार्डन माहिती असेल जे या लिस्टमध्ये असायला हवं होतं ते पण नक्की सांगा. कारण पुण्याच्या आसपास अजूनही अशी कितीतरी ठिकाणं आहेत जी फक्त गुगल मॅप्सवर नसतात तर अनुभवांमध्ये कायमची लक्षात राहतात. आणि अशाच आणखी हिडन जेम्स, ब्युटिफुल प्लेसेस आणि पुणे स्टोरीजसाठी आपल्या आर पुणे सिटीला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अंटिल देन, जय महाराष्ट्र.